नमस्कार. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. मी प्राध्यापक सचिन धुर्वे, राज्यशास्त्र विभाग. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही BA भाग 3ला राज्यशास्त्र हा विषय निवडलेला आहे. या विषयाअंतर्गत तुम्हाला एकूण सेमिस्टर 5ला 5 विषयांचा अभ्यास दिलेला आहे. त्यापैकी पेपर क्रमांक 11ला पाश्चिमात्य राजकीय विचार हा विषय आपल्याला अभ्यासक्रमाला देण्यात आलेला आहे. या विषयाअंतर्गत आपल्याला एकूण 4 विचारवंतांचा अभ्यास करावा लागणार आहे. या 4 विचारवंतांमध्ये प्रकरण क्रमांक 1मध्ये प्लेटो हा विचारवंत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये प्लेटो या विचारवंताबद्दल आपण थोडक्यात माहिती अभ्यासली. पुन्हा एकदा आपण प्लेटो या विचारवंताचा थोडक्यात आढावा घेणार आहोतच. तत्पूर्वी राज्यशास्त्र या विषयामध्ये एक गुरुशिष्य परंपरा जगप्रसिद्ध आहे. ती म्हणजे सॉक्रेटिस, प्लेटो आणि ॲरिस्टॉटल. ही गुरुशिष्य परंपरा राज्यशास्त्रामध्ये जगप्रसिद्ध आहे. याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे राज्यशास्त्र या विषयाची पायाभरणी करण्याचं सर्वात महत्त्वाचे कार्य जर कोणी केले असेल तर या गुरुशिष्यांनी केलेले आहे. सुरुवात करूया सॉक्रेटिसपासून. सॉक्रेटिस हा असा विचारवंत होता की ज्याने आपले राजकीय विचार लोकांमध्ये जाऊन मांडले. सॉक्रेटिस या विचारवंताने प्रशासनाबद्दल लोकांना माहिती दिली. शासन जे काही निर्णय घेते त्या निर्णयासंदर्भात त्याने लोकांमध्ये जनजागृती करण्याचं काम केलं. प्रशासनामध्ये जे भ्रष्टाचार आहे त्याबद्दल लोकांमध्ये जनजागृती केली. साहजिकच प्रशासनाला हे रुचणारं नव्हतं, त्यामुळे प्रशासनाने त्याला बंदिस्त केलं आणि त्याला मृत्यूदंडाची शिक्षाही देण्यात आली. सॉक्रेटिस याचा शिष्य प्लेटो. प्लेटो हा विचारवंत आपल्याला प्रकरण क्रमांक 1मध्ये अभ्यासक्रमाला आहे. साहजिकच आहे, आपल्या गुरुला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली. त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण कोणते आहे तर ते म्हणजे भ्रष्ट प्रशासन व भ्रष्ट शासन आणि भ्रष्ट राजा. त्यामुळे प्लेटोने अशा आदर्श राज्याची कल्पना केली ज्या आदर्श राज्यामध्ये राजा हा विवेकी असेल. त्याने आदर्श राज्याची संकल्पना मांडत असताना काही विचार मांडले. त्यापैकी आपल्याला अभ्यासक्रमाला काही विचार आहे. त्यामध्ये सर्वात पहिला विचार म्हणजेच प्लेटोचा न्याय सिद्धांत. त्याचं असं मत होतं की आदर्श राज्याचा आत्मा हा न्याय आहे. न्यायाशिवाय आदर्श राज्याची संकल्पनाच करता येत नाही. त्याने द रिपब्लिकन या ग्रंथामध्ये न्यायाचा सिद्धांत मांडला. परंतु न्याय केव्हा प्रस्थापित होणार? जेव्हा समाजातील प्रत्येक घटकाला, प्रत्येक वर्गाला आपल्या अधिकाराची जाणीव होईल. आणि जनतेला अधिकाराची जाणीव केव्हा होणार? जेव्हा जनता ही सुशिक्षित असेल. म्हणून त्याने शिक्षणाची उपाययोजनासुद्धा आपल्या या विचारामध्ये किंवा आपल्या या आदर्श राज्यामध्ये सांगितलेली आहे. त्याचं असं मत आहे की राजा आणि शासन किंवा प्रशासक केव्हा भ्रष्ट होतो? जेव्हा तो कांचन आणि कांता यांच्या पाठीमागे लागतो. म्हणजेच शासक, सैनिक व राजा केव्हा भ्रष्ट होतो? तो फक्त 2च गोष्टीमुळे भ्रष्ट होतो. तो म्हणजे कांचन म्हणजे पैसा आणि कांता म्हणजे स्त्री. पैसे आणि स्त्री या 2 गोष्टीमुळे शासक वर्ग हा भ्रष्ट होत असतो, सैनिकी वर्ग हा भ्रष्ट होत असतो. म्हणूनच त्याने संपत्तीचा व स्त्रियांचा साम्यवाद मांडला आहे. हे सर्व विचार मांडून त्याने आदर्श राज्याची संकल्पना या ठिकाणी मांडलेली आहे. त्याच्या विचारांचं मूल्यमापन आपण करणार आहोतच. आज आपल्याला या गुरुशिष्य परंपरेतील 3रं शिष्य म्हणजेच ॲरिस्टॉटल या विचारवंताबद्दल थोडक्यात माहिती अभ्यासायची आहे. प्लेटो या विचारवंताने जे राजकीय विचार मांडले ते काल्पनिक स्वरूपाचे होते. कारण प्लेटोचं असं मत होतं की आदर्श राज्यामध्ये राजा हा विवेकी असायला पाहिजे. राजाच्या अंगी अनेक गुण असायला पाहिजे. तो निस्वार्थी असायला पाहिजे, प्रजेचं पालनपोषण करणारा असायला पाहिजे किंवा स्वतःचे निर्णय स्वतः घेणारा असायला पाहिजे. तो सुशिक्षित असायला पाहिजे. पण त्याने जे विचार मांडलेले आहे ते विचार वास्तविकतेमध्ये असेलच असे सांगता येत नाही. म्हणजेच त्याचे जे विचार आहेत ते काल्पनिक स्वरूपाचे होते. परंतु त्याच्या या काल्पनिक विचाराला वास्तविकतेची जोड देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर त्याचं शिष्य ॲरिस्टॉटल याने. म्हणूनच ॲरिस्टॉटल हा विचारवंत अनेक बाबतीत महत्त्वपूर्ण आहे असे आपल्याला म्हणता येईल. ॲरिस्टॉटलच्या संदर्भात तुम्हाला एक गोष्ट मला जाणीवपूर्वक सांगायची आहे आणि नेहमी तुम्हाला एक प्रश्न विचारण्यात येणार आहे. तो म्हणजे राज्यशास्त्राचा जनक
कोण आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, हमखास तुम्ही उत्तर देऊ शकता की राज्यशास्त्राचा जनक हा ॲरिस्टॉटल आहे. हे उत्तर तुम्हाला मुखपाठ असायला पाहिजे. याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे काय, तर राज्यशास्त्राला स्वतंत्र शास्त्राची जर ओळख कोणी करून दिलेली असेल तर ती ओळख मात्र ॲरिस्टॉटल या विचारवंताने दिलेली आहे. ॲरिस्टॉटलच्या आधी राजकीय विचार नव्हते का? तर होतेच. ॲरिस्टॉटल या विचारवंताच्या आधी राजकीय विचार मांडले गेले. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की सॉक्रेटिस हा लोकांमध्ये जाऊन आपले राजकीय विचार मांडायचा. प्लेटो या विचारवंताने सुद्धा द रिपब्लिक या ग्रंथामध्ये, दी लॉज दी स्टेटमेंट या ग्रंथामध्ये राजकीय विचार मांडलेले आहे. परंतु त्यांचे हे विचार काल्पनिक स्वरूपाचे होते. परंतु त्यांच्या या काल्पनिक विचारांना वास्तविकतेची जोड कोणी दिली तर ती ॲरिस्टॉटलने दिली. तत्पूर्वी राज्यशास्त्राचा अभ्यास हा अर्थशास्त्रामधून केला जात होता. जसं आपण मागच्या वर्षी BA भाग 2ला आधुनिक भारतीय राजकीय विचारवंतामध्ये कौटिल्य या विचारवंताचा अभ्यास केला. कौटिल्याने आपले सर्व विचार कौटिल्याचे अर्थशास्त्र म्हणजेच अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये मांडलेले आहे. म्हणजे त्याने आपल्या ग्रंथाला राज्यशास्त्र असे नाव न देता अर्थशास्त्र असे नाव दिलेले आहे. परंतु ॲरिस्टॉटलने मात्र तसे केले नाही. तर ॲरिस्टॉटलने आपल्या ग्रंथाला आपले जे काही राजकीय विचार मांडले त्या सर्व राजकीय विचारवंताचा जो काही आलेख आहे, जो काही अहवाल आहे किंवा जे काही विचार आहे ते त्याने आपल्या द पॉलिटिक्स या ग्रंथामध्ये मांडलेले आहे. त्याने आपल्या या विचारांना राज्यशास्त्र या विषयाअंतर्गत एक नवीन ओळख पटवून देण्याचं काम केलेलं आहे. म्हणजेच आता राज्यशास्त्राचा अभ्यास स्वतंत्रपणे व्हायला सुरुवात झाली. म्हणूनच आपण ॲरिस्टॉटलला राज्यशास्त्राचा जनक असे म्हणतो. ॲरिस्टॉटल हा विचारवंत जगप्रसिद्ध आहे कारण तो अनेक शास्त्रांचा जनक आहे. त्याने अनेक विषयांमध्ये लेखन केलेलं आहे. त्याच्या संदर्भात असेही म्हटले जाते की ॲरिस्टॉटलने 300पेक्षा जास्त ग्रंथांची निर्मिती केली आणि ज्यावेळेस त्याला पुढं काय लिहायला पाहिजे असा विचार पडायला लागला त्यावेळेस त्याने पुन्हा त्या ग्रंथाची पुनर्रचना केलेली आहे असंही त्याच्या संदर्भात काही ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे. पण या सर्व गोष्टीबद्दल सांगायचं फक्त एवढंच आहे की ॲरिस्टॉटलसारखा विद्वान कोणीही नव्हता. म्हणूनच ॲरिस्टॉटल हा जगप्रसिद्ध राज्यशास्त्रज्ञ आहे. तो जगप्रसिद्ध पोएट आहे, साहित्यिक आहे. तो प्रसिद्ध सायंटिस्ट आहे. त्याचे अनेक विज्ञानाच्या संदर्भात जे काही विचार आहे ते शतकोनशतकं लोकांनी मान्य केलेले आहे, समाजाने मान्य केलेले आहे. विशेष म्हणजे धर्मसंस्थेने त्याचे जे काही विज्ञानासंदर्भात विचार आहे किंवा धार्मिक विचार आहे ते सर्व धर्मसंस्थेने सुद्धा मान्य केलेले आहे. साधारणतः त्याने जे विचार मांडले त्याच्यानंतर साधारणतः मध्ययुगापर्यंत त्याच्या विचारांची मान्यता संपूर्ण समाजामध्ये होती. म्हणूनही ॲरिस्टॉटल हा विचारवंत आपल्याला महत्त्वपूर्ण वाटतो. विद्यार्थी मित्रांनो, त्याने द पॉलिटिक्स या ग्रंथामध्ये आपले संपूर्ण राजकीय विचारांची मांडणी केलेली आहे. या ग्रंथाचा जर तुम्ही अभ्यास केला तर आपल्याला त्याच्या विचाराचा अभ्यास करता येईल. ॲरिस्टॉटलच्या संदर्भात असेही म्हटले जाते की ॲरिस्टॉटल हा असा विचारवंत होता की ज्याने जगजेता अलेक्झांडर याचं गुरु म्हणून सुद्धा काम पाहिलेलं आहे. काम पाहिलं म्हटल्यापेक्षा त्याने अलेक्झांडर याला मार्गदर्शन केलेलं आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे या सर्वांवरून आपल्याला असं लक्षात येईल की ॲरिस्टॉटल हा अत्यंत महत्त्वाचा राजकीय विचारवंत आहे. अत्यंत महत्त्वाचा तो साहित्यिक होता, तो पोएट होता. तो विज्ञानामध्ये त्याने लेखन केलेले आहे. विज्ञानातील अनेक शाखांचा तो जन्मदाता आहे, म्हणजेच फादर ऑफ सायन्स आहे. त्याने राज्यशास्त्राला एक स्वतंत्र ओळख करून दिलेली आहे. त्याचं असं मत आहे की पॉलिटिक्स इज अ मदर ऑफ ऑल सायन्स, म्हणजेच राज्यशास्त्र हे सर्व शास्त्रांची जन्मदाती आहे, सर्व शास्त्रांचं जन्मदाता आहे असं ॲरिस्टॉटलचं मत आहे. म्हणूनच त्याने राज्यशास्त्राला स्वतंत्र शास्त्राचा दर्जा दिलेला आहे. त्याचं एक वाक्य, एक स्टेटमेंट खूप प्रसिद्ध आहे. ते म्हणजे मॅन इज अ सोशल ॲनिमल, म्हणजेच मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे. जसा तो समाजप्रिय प्राणी आहे तसंच तो राजकीय प्राणीसुद्धा आहे असं ॲरिस्टॉटलचं मत आहे. या त्याच्या एका स्टेटमेंटमधनं राज्यशास्त्राचा उगम झालेला आहे असंही आपल्याला काही वेळेला म्हणता येईल.
त्याचप्रमाणे त्याने आपले राजकीय विचार या ठिकाणी मांडलेले आहे. त्याच्या राजकीय विचारांमध्ये आपल्याला काही विचारांचा या ठिकाणी अभ्यास करावा लागणार आहे. त्याचं जीवनचरित्र फार इंटरेस्टिंग आहे. ज्यावेळेस आपण सविस्तर याचा अभ्यास करणार त्यावेळेस तुम्हाला त्याच्या जीवनचरित्राबद्दल माहिती देणारच. त्यानंतर आपण त्याचे जे काही राजकीय विचार आहे या राजकीय विचारांबद्दल थोडक्यात तुम्हाला आत्ता आढावा देतो की ॲरिस्टॉटलचा अभ्यास करत असताना सर्वप्रथम त्याचे राज्यसंबंधी जे काही विचार आहे त्या विचारांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. कारण त्याचं असं मत आहे राज्य ही एक स्वाभाविक संस्था आहे, म्हणजे ती नैसर्गिक संस्था नसून ती स्वाभाविक आहे, तिची उत्पत्ती झालेली आहे असं ॲरिस्टॉटलचं मत आहे. त्यानंतर त्याने राज्याचे प्रकार सांगितलेले आहे. त्याने राज्याचं परिवर्तन चक्रसुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे. ते काय असेल हे तुम्हाला ज्यावेळेस या प्रकरणाची आपण सुरुवात करणार त्यावेळेस तुम्हाला सविस्तर त्या संदर्भात माहिती देणार आहोतच. एकंदरीत राज्य या संकल्पनेची परिपूर्ण माहिती आपल्याला त्याचे ॲरिस्टॉटल या अंतर्गत अभ्यासायची आहे. त्यानंतर दुसरं म्हणजे त्याने जे विचार मांडलेले आहेत ते म्हणजे राज्याचे वर्गीकरण ते आपण अभ्यासणार आहोतच. याशिवाय आपल्याला अभ्यासायचं आहे ते म्हणजे ॲरिस्टॉटलचे क्रांतीसंबंधी विचार. ॲरिस्टॉटलचे क्रांतीसंबंधी विचारांचं जर तुम्ही सविस्तर अध्ययन केलं तर तुम्हाला असे लक्षात येईल की त्याने जे विचार मांडलेले आहे हे इसवी पूर्व कालखंडामध्ये मांडलेले विचार आहेत. ते आजही काही अंशी जशा तसे आपल्याला लागू होताना दिसते. म्हणजेच आजही ॲरिस्टॉटलचे काही विचार आपल्याला राज्यशास्त्रामध्ये आढळून येते, प्रशासनामध्ये आढळून येते किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये असलेले आपल्याला दिसून येते. क्रांती कशी होते किंवा क्रांती कशाला म्हणायला पाहिजे किंवा क्रांतीचे प्रकार कोणते किंवा क्रांतीचे वैशिष्ट्य कोणते या सर्वांचा अभ्यास त्याचे क्रांतीसंबंधित जे काही विचार आहे या विचारांतर्गत करायचा आहे. त्याने काही असे विचार सांगितलेले जे आजही लागू होताना आपल्याला दिसून येते. केवळ त्याने क्रांतीसंदर्भात विचारच मांडलेले नाहीत तर क्रांती होऊ नये या संदर्भात आपण कोणते उपाय करायला पाहिजे, राजाने कोणते उपाय करायला पाहिजे, शासनाने कोणते उपाय करायला पाहिजे या संदर्भात सुद्धा त्याने विवेचन या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसून येते. यानंतर त्याचे नागरिकत्वासंदर्भात विचार आहे. आज जर आपल्याला कोणी प्रश्न केला की तुमचं नागरिकत्व काय आहे तर आपण अभिमानानं सांगतो की माझं नागरिकत्व भारतीयत्व आहे. ॲरिस्टॉटलने मात्र त्यावेळेस जन्मावरून वंशावरून नागरिकत्व देण्याची जी काही पद्धत आज आहे ती पद्धत मात्र त्यावेळेस त्याने नाकारली. ॲरिस्टॉटलचे नागरिकत्वासंदर्भात जे विचार आहे ते विचारसुद्धा या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचे आहे. कारण तो समाजातील फक्त दोनच घटकांना नागरिकत्व देते. ते म्हणजे एक तर संसदेमध्ये म्हणजेच पार्लमेंटमध्ये कायदा करणारे जे काही व्यक्ती आहेत त्यांना तो नागरिकत्व देते. त्याचप्रमाणे न्यायदान करणारे जे आहे एक तर कायदे करणारे किंवा न्यायदान करणारे अशा दोनच व्यक्तींना तो आपले संदर्भातील विचारांमध्ये तो नागरिकत्व देतो. बाकी इतर कोणालाही तो नागरिकत्व देत नाही. याचाच अर्थ समाजातील इतर घटक जसे स्त्रिया आहे, लहान मुले आहेत, गुलाम आहेत किंवा समाजातील इतर जे काही वर्ग आहे या वर्गांना तो नागरिकत्व देत नाही. एक तर कायदे निर्मितीच्या कार्यात सहभागी होणारे किंवा न्यायदानाचं काम करणारे अशा लोकांनाच तो नागरिकत्व देतो. या संदर्भातसुद्धा आपल्याला सविस्तर चर्चा नंतर करायची आहे. यानंतर ॲरिस्टॉटलचे गुलामगिरी संदर्भात असणारे विचारसुद्धा या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचे आहे. त्यावेळेस गुलामगिरी ही प्रथा सर्वत्र अस्तित्वात होती. साहजिकच आहे की गुलामगिरी ही जी प्रथा आहे या प्रथेचं कोणीही समर्थन करू शकत नाही. परंतु या ठिकाणी मात्र ॲरिस्टॉटल हा गुलामगिरी या प्रथेचं समर्थन करतो. त्याचे हे जे काही वाक्य आहे त्याचे जे काही विचार आहे साहजिकच आपल्याला न पटणारे आहे, परंतु त्याने आपले हे विचार पटवून दिलेले आहे. त्याचं असं मत आहे की निसर्गानेच जन्मतः असा भेद केलेला आहे की त्या भेदानुसार काही व्यक्ती जन्मताच, काही मुलं जन्मताच सदृढ जन्माला येतात तर काही मुलं जन्मताच बुद्धिमान जन्माला येतात. जे बुद्धिमान असतात ते शासक होतात आणि जे बलवान असतात ते मात्र गुलाम होतात. यानुसार त्याने गुलामगिरी संदर्भात विचार मांडलेले आहे. तो म्हणतो की गुलामगिरी ही जी प्रथा आहे ही दोघांसाठीही महत्त्वाची आहे, म्हणजे मालक वर्गासाठी सुद्धा ती महत्त्वाची आहे आणि गुलामांसाठी सुद्धा ती महत्त्वाची आहे. ती कशी महत्त्वाची आहे या संदर्भात सविस्तर अभ्यास आपण नंतर अभ्यासणार आहोतच. यानंतर
ॲरिस्टॉटलला राज्यशास्त्राचा जनक असे म्हटले जाते, ते का म्हटले जाते, त्यामागची कारणे कोणती आहे, या सर्वांचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत। एकंदरीत राज्यशास्त्राच्या अभ्यासामध्ये ॲरिस्टॉटलचे योगदान फार महत्त्वाचे आहे। ॲरिस्टॉटलशिवाय आपण राज्यशास्त्र या विषयाची कल्पनाही करू शकणार नाही। अशा या विचारवंताचं सविस्तर अध्ययन, सविस्तर अभ्यास आपण नंतर पुढचे जे काही व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत। आज आपल्याला फक्त थोडक्यात आढावा ॲरिस्टॉटलच्या संदर्भात घ्यायचा होता, त्याबद्दल आपण थोडक्यात आढावा घेतलेला आहे। पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला ॲरिस्टॉटल हा जो विचारवंत आहे या विचारवंताबद्दल माहिती अभ्यासायची आहे। धन्यवाद।